व्हिडिओ टाकल्यानंतर त्या व्हिडिओचे विषय जेव्हा आपल्या स्वतःच्या कौटुंबिक प्रॉब्लेमशी रिलेट करतात त्यावेळेला मग प्रश्न येतात आणि मग ते मेसेज बॉक्स माझा भरून जातो की मॅडम आता आम्ही ह्याच्यावर करू काय. लक्षात घ्या, कौटुंबिक प्रॉब्लेम असला की त्याची उत्तरं अशी मेसेज टू मेसेज देऊ शकत नाही किंवा फोनवर सोमवार ते शनिवार एक ऑफिस टाईम किंवा ते सगळं नोटरी काम, ऑफिसचं काम हे इतकं असल्यामुळे व्यवस्थित उत्तरं किंवा व्यवस्थित सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स क्लायंट्सला देता येत नाहीत किंवा मेसेजला आन्सरसुद्धा देता येत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्यावर एक तोडगा म्हणून रविवारी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुमचं नाव, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही माझ्या मेसेज बॉक्समध्ये टाका आणि विषय काय आहे त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलू शकेन. रविवारी तुमचे जेही काही प्रश्न असतील त्या प्रत्येकाला एक 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि जे काही फोन कॉलिंग किंवा कॉलिंग कन्सल्टेशन असेल ते भरल्यानंतर तुम्ही माझ्याशी तुमच्या ह्या विषयाबद्दल बोलू शकता. बघा कसं असतं, लोकांना थोडासा जरी रिलीफ मिळाला, काही लीगल हेल्प मिळाली तर त्यांना कुठेतरी जगणं त्यांचं सोयीस्कर व्हावं ह्याकरता हा सगळा खटाटोप आहे. एक छोटासा गायडन्स जरी आम्हाला मिळाला मॅडम तरी आम्ही कुठेतरी आयुष्य थोडंसं तरी सुकर करू शकतो. आता परवाच मला एका सासऱ्यांचा फोन आला की मॅडम माझी जी सून आहे ती माझ्या विरोधात म्हणजे कंप्लेंट करेन किंवा तुमच्या विरोधात FIR दर्ज करेन अशा धमक्या घरामध्ये येता जाता देत असते. ह्याने कुठेतरी ना मी डिस्टर्ब आहे, कुठेतरी मला त्रास होतो या गोष्टीचा. एक तर मी सिनियर सिटीजन आहे. बरं, कंप्लेंट करायची म्हटली तर आजही समाजामध्ये आमची कुठेतरी इज्जत आहे ती कुठेतरी धुळीला मिळेल आणि म्हणून आम्ही घाबरून राहतोय. मग त्यांना मी सांगितलं की ते तर माझ्या ऑफिसच्या जवळ राहतात, त्यामुळे त्यांना सांगितलं की काहीही झालं तरी एकदा ऑफिसला भेट दिल्याशिवाय, एकदा सगळं काही तुमचं ऐकून घेतल्याशिवाय मी तुम्हाला योग्य तो सल्ला देऊच शकत नाही. आणि म्हणूनच परंतु असे क्लायंट्स असतात जे बाहेर राहतात किंवा लांब राहतात किंवा ऑफिसला जाणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांना ह्या रोजच्या सोमवार ते शनिवारच्या मध्ये त्यांना येणं जमत नाही आणि म्हणूनच मी रविवारी तुम्हाला वेळ देणार आहे. त्यामुळे तुमचं नाव, तुमचं जे काही जिल्हा किंवा ॲड्रेस असेल तो लिहा आणि तुमचा प्रॉब्लेम कुठल्या विषयाशी आहे ते विषय देखील मला लिहून पाठवा. म्हणजे प्रॉपर वेळ आणि प्रॉपर अपॉइंटमेंट देऊन रविवारी मी तुमच्या शंकांचं निरसन करेन. भेटू रविवारी.